महाराष्ट्रातील माझ्या ऊर्जावान आणि सुशिक्षित तरुण तरुणीनो, तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहात का? आपल्या स्वप्नांना हक्काचे पंख देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय? तर मग तुमच्या या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सुवर्ण संधी थेट आपल्या गावात आली. नोकरीची सुवर्ण संधी. आता मला नक्कीच नोकरी मिळणार. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले लाडके नेते, संघर्ष योद्धा ॲडव्होकेट श्री प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ॲडव्होकेट श्री प्रताप काका ढाकणे मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे एक अभूतपूर्व असा भव्य नोकरी मेळावा. येस, मला अखेर नोकरी मिळाली. हे पहा, माझं अपॉइंटमेंट लेटर. मी खूप खूप खुश आहे. स्वप्न पूर्ण झालं. नमस्कार. जगाच्या पाठीवरती तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. सुमारे 60% लोकसंख्या ही तरुणांची या देशात आहे. आणि साहजिकपणे कोणत्याही देशाची ताकद ही युवा शक्ती असते. पण आज आपल्या देशातली युवा शक्ती ही कुठेतरी निराशेकडे झुकते की काय असं समाजात वापरताना दिसते. आणि याचं मूळ कारण शोधणं, बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहे हे सत्य कितीही म्हटलं तर नाकारता येत नाही. आणि बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. प्रत्येक जण बेरोजगारीवरती बोलतो, सरकार त्याच्या परीनं प्रयत्न करीत असतं. परंतु जागतिक अर्थकारणाच्या खुल्या व्यवस्थेमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाही म्हटलं तरी नोकरी या विषयावरती गडांतर आलेला आहे. त्याला कारण काही असते. आणि म्हणून बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केले पाहिजे. मागच्या वाढदिवसाला देखील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करताना वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं ठरवलं होतं. परंतु काही सहकाऱ्यांनी हा विषय माझ्या पुढे मांडला आणि आम्ही बेरोजगारांसाठी नोकरी मिळावा घेतला. मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण मित्र, मुली त्याच्यात आले आणि सुमारे 600 मुलांना, मुलींना रोजगाराची संधी मिळाली. आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि म्हणून मी त्यावेळेस निर्णय घेतला होता आणि मी माझ्या सहकार्यांनाही सांगितलं की या कार्यक्रमापेक्षा मोठा कार्यक्रम कोणता असणार. आता 18 जुलैला देखील पाथर्डीच्या MM निराळे विद्यालयाच्या प्रांगणात माणिक रोडला सकाळी 9 ते 5 हा रोजगार मेळावा आयोजित करा. माझ्या सहकार्यांनी करा. सुमारे 50 ते 60 नामवंत कंपन्या इथे येत आहेत. अगदी 10वी पासून तर कुठल्याही शाखेच्या पदवीधराला इथे वाव आहे. आणि म्हणून माझी विनंती, आपल्याला ही संधी माझ्या सहकार्याने उपलब्ध करून दिली आहे. आणि म्हणून आपण आपल्या मित्रांनी, आपल्या मैत्रिणींनी या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे, आलं पाहिजे. 10 तारखेपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. या संधीचा आपण लाभ घ्यावा. आपल्या गावातील, आपल्या शेजारी, आपल्या नात्यातील जे कोणी बेरोजगार आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, अवश्य या आणि संधीचा लाभ घ्या. संधी मिळाली, लाभ घेऊया. आपले भविष्य, आपले भवितव्य उज्ज्वल बनवूया. या ब्रीद वाक्यासह हा मेळावा तुमच्या करिअरला एक नवी दिशा देणार आहे. महाराष्ट्रातील 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या एकाच छताखाली येत आहेत. तुम्ही अगदी 5वी, 10वी, 12वी उत्तीर्ण असाल किंवा ITI डिप्लोमा केलेले असाल किंवा मग BA, BCom, BSc, ऑल बी म्हणजे इंजिनिअरिंग, बँकिंग अथवा फार्मा क्षेत्रात पदवी घेतलेले असाल. थोडक्यात काय तर सर्व क्षेत्रातील उमेदवारांसाठी म्हणजेच ऑल सेक्टर्स मधल्या उमेदवारांसाठी इथे नोकरीची दारे खुली आहेत. या मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र म्हणजेच ऑन द स्पॉट ऑफर लेटर दिले जाईल.
म्हणजे मुलाखत द्या आणि नोकरी पक्की करूनच घरी जा. आणि हो, समजा काही कारणास्तव आज नोकरी नाही मिळाली तरी निराश होऊ नका, कारण नोकरी न मिळालेल्या प्रत्येक उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल, जेणेकरून भविष्यातही तुम्हाला नोकरीच्या संधी मिळत राहतील. चला तर मग डायरी आणि पेन काढा आणि ही महत्वाची माहिती लगेचच नोट डाऊन करून घ्या. दिनांक शनिवार 18 जुलै 2026. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. स्थळ MM निन्हाळी उच्च माध्यमिक विद्यालय, माणिक दौंडी रोड, पाथर्डी. संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही मित्रांनो. नोंदणी कशी करायची? या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्वरित ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा किंवा दिलेल्या लिंकचा वापर करा. काही अडचण आल्यास तुम्ही या संपर्क क्रमांकावर त्वरित कॉल करू शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक 7391 96 62 95 95 11 91 05 95 आणि 95 11 91 03 50. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी